नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी माधव भंडारे. आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98वे साहित्य संमेलन दिल्ली येथे उद्घाटन झालेले आहे. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब, तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आणि या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, या 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर तारा भवाळकर या लाभल्या आहेत. हे साहित्य संमेलन स्थळ विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजित केलं होतं. तर या कार्यक्रमाची महत्त्वाचं म्हणजे आता ह्या साहित्य संमेलनाची सुरुवात कधी झाली आपण ती पाहूया. 1865 साली न्यायमूर्ती रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध असलेल्या पुस्तकांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार 431 गद्य आणि 230 पद्य पुस्तकांची निर्मिती झालेली त्यांना दिसली. ग्रंथप्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्यायमूर्ती रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठी आव्हान ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार 11 मे 1878 रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकाराचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्षपद माननीय न्यायमूर्ती रानडे यांनीच भूषवलेले आहे. दुसरे ग्रंथकार संमेलन 1885 साली पुण्यातच भरले. या संमेलनाला पहिल्याच्या मानाने चांगली म्हणजेच 125 नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती. 21 मे 1885 रविवारी दुपारी 4 वाजता पुणे सार्वजनिक सभेच्या जोशी हॉलमध्ये भरले होते. यानंतर जवळजवळ 20 वर्षांनी तिसरे ग्रंथकार संमेलन 1905च्या मे महिन्यात सातारा येथे लोकमान्य टिळकांच्या एक सहकारी, साताऱ्यातले सुप्रसिद्ध वकील र.पा. उर्फ दादासाहेब करंदीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. तर मित्र हो, आपण आता काही MPSCच्या दृष्टिकोनातून अध्यक्ष, त्याचं स्थळ आणि कोणतं वर्षात आहे ते आपण पाहूया. पहिलं जे साहित्य संमेलन आहे अखिल भारतीय साहित्य संमेलन 1878 स्थळ पुणे आहे आणि त्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते. 1885 दुसरे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरले, तेही पुण्यालाच भरलेलं आहे. त्या दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते कृष्णशास्त्री राजवाडे. तिसरे 1905 अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलेले आहे. सातारा या ठिकाणी साहित्य संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्ष होते सुप्रसिद्ध वकील रघुनाथ पांडुरंग करंदीकर. अशा प्रकारे पहिल्या 3 साहित्य संमेलनाचा आपण या ठिकाणी आढावा घेतला आहे. आता शेवटच्या 3 साहित्य संमेलनाचा आढावा घेऊया. 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलन फेब्रुवारी 2023 महाराष्ट्राच्या वर्धा या ठिकाणी आणि ज्येष्ठ न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले आहे. 97वे अखिल भारतीय साहित्य संमेलन 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान 2024 रोजी अमेळनेर या ठिकाणी श्री रवींद्र शोभने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले आहे. आणि आज जे 98वे अखिल भारतीय साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे, त्याच्या या 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीमती तारा भवाळकर ह्या आहेत. आणि हे जे आजचं अखिल भारतीय साहित्य संमेलन जे सुरू आहे दिल्ली येथे तालकटोरा मैदान दिल्ली या ठिकाणी चालू आहे. मित्रहो, या अशा प्रकारे आपण अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या इतिहासाचा आणि
त्याच्या उद्दिष्टाचा आपण माहिती जाणून घेतलेली आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.